तर आपली आजची मीटिंग अजून संपायला 10-12 मिनिटं आहेत. प्रत्येक जण आज खूप छान बोललेला आहे. प्रत्येकाने आज अतिशय मनमोकळेपणाने दिलेल्या विषयावर बोललात तुम्ही, की प्रत्येकाने वेगळी घटना सांगितली स्वतःच्या आयुष्यातली. अशी काय वाटलं होतं रे तुला की घडणार नाही आपल्या आयुष्यात, त्याचं सार्थ घटनेचं वर्णन तुमच्यातल्या प्रत्येकाने केलं. मी सुद्धा मगाशी पोलीस स्टेशनची, मला तिथं 1-2 तास काय जे बसवलं होतं आणि नंतर सोडलं, पण वाचलो मी. ती जी घटना सांगितली, मला सुद्धा वाटलं होतं की माझ्या जीवनात पोलीस स्टेशन बघायला लागेल दारू प्यायल्यामुळे, असं कधी वाटलं नव्हतं. मी पण माझं सांगितलं. पण ती गोष्ट आपल्यातल्या प्रत्येकाच्या जीवनात घडून गेलेली आपल्याला दारूपासून लांब राहायला उपयोगी ठरली नाही, असं आपण शेवटी कन्क्ल्युजन केलं आजच्या मीटिंगच्या शेवटी, बरोबर ना? मग आता पुढं काय? एवढे सगळे ठोके खाऊन, टोले खाऊन, एवढं सगळं होऊन सुद्धा आपण जर सुधारत नसलो तर याचा अर्थ आपण अगदीच भंगार आहे का? तर आपण अगदीच भंगार नाही आहे. मी तुमच्यासारखाच होतो. आत्ता मी तुमच्यासमोर बसून जे बोलतोय ते 25 वर्ष उद्याच्या तारखेला होणार आहेत असा माणूस बोलतोय. याचा अर्थ थांबता येतं, प्रोव्हायडेड तुम्ही रोज काहीतरी अशी ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे की जी तुम्हाला दारूच्या विचारांपासनं प्रवृत्त करेल, बरोबर? आणि आता जे मी रिहॅबबद्दल बोलत होतो ना, म्हणजे याच रिहॅबबद्दल असं नाही, कुठल्याही रिहॅबमध्ये इथं आपण जे जमलोय ना ते काय, इथं 2 गोष्टी करायच्या असतात. नंबर 1 म्हणजे आपल्याला परमेश्वराने विचार करायला वेळ दिलेला आहे इथं राहून. इथं बायकोची कटकट नाही, आईची कटकट नाही, वडिलांचं दागदपटशा नाही, काय नाही. रेडीमेड जेवण मिळतंय आपल्याला, विचार करायला वेळ मिळतोय. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे विचारांना डायरेक्शन मिळते इथं. कशी? तर इथले जे काउन्सिलर लोक आहेत ते वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सुचवत असतात. ऐकताय का बाळासाहेब? किंवा आमच्यासारखे बेवडे की जे ऑलरेडी त्यातनं बाहेर पडलेले आहेत आणि बाहेर पडलेच नाही, ते टिकलेले आहेत. मी काय दारूच्या व्यसनातनं म्हणजे माझी दारू सुटली बिटलेली नाही आहे बरं का, थांबलेली आहे. पण असे जे लोक इथं येऊन तुम्हाला त्यांची गोष्ट सांगतात, तेव्हा त्यातनं काय शिकायचं? तर ह्यांनी काय केलं साल्यानी? इतकी वर्ष दारू न पिण्यासाठी ह्यांनी काय केलं? तर नुसत्या याच्या मीटिंग करून सुद्धा होत नाही बरं का. तिथं असलेल्या ऐकलेल्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन आपल्या स्वतःच्या जीवनात करायला लागतं. हे काय नाही, आता मी जातोय की याच्या मीटिंगला, म्हणजे एच्या मीटिंगला जातोय आणि बाकी जुगार खेळतोय, एच्या मीटिंगला जातोय आणि बाईबाजी चालली आहे, त्याचा उपयोग नाही होत. त्यांनी दारू थांबत नाही बरं का. कारण ह्या सगळ्या गोष्टी शेवटी आपल्याला दारूकडे नेतात. एच्या मीटिंगला तरी का जायचं? तर तिथले विचार आपल्याला मेंदूमध्ये रुजतात, कळलं का? आणि ते रुजलेल्या विचारांना कृतीची जोड द्यायची असते. आपण नेहमी म्हणतो तसं, मला तर इथं पाण्याचा ग्लास भरलेला समोर ठेवलाय दिसतंय मला,
पण मला तहान लागली आहे का? तर हो लागली आहे. तर मी काय करायला पाहिजे? तर मी हा हात पुढे केला, हा ग्लास उचलला पाण्याचा, आता तोंडाला लावला, तेव्हा हे पाणी माझ्याकडनं आत्ता प्यायला गेलं, मग ते माझ्या घशातनं आत गेलं आणि आत्ता माझी तहान भागली. हे जसं उदाहरण आहे ना, तसं मला कळतंय सगळं, तहान लागली आहे वगैरे वगैरे, पण मी जर का पाणीच प्यायलो नाही, समोर असून सुद्धा पाणी प्यायलो नाही, तर माझ्यासारखा कपाळकरंटा मीच ना रे. मग तहानेने व्याकुळून मरणारच तू. त्यामुळे मी तुम्हाला असं सांगतोय की इथं राहून काय करायचं, तर स्वतःचा विचार करायचा. 4-5 वाक्यात सांगतो आणि आता विषय थांबवू आपण. विचार काय करायचा? आता माझं वय किती व आता मी अजून किती काळ जगणार आहे, पूर्णविराम. खाली अ आणि ब. असाच वागत राहिलो तर इतकी वर्ष, असे वागणे बंद केले व वागण्यात बदल केला तर अंदाजे इतकी वर्ष. विचार काय करायचं ते सांगतोय आम्ही. म्हणजे इट्स अ क्वेश्चन ऑफ सर्व्हायव्हल. दुसरा विचार माणसाने इथं राहून केला पाहिजे, आता मला नेमकं उर्वरित आयुष्यामध्ये काय व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजेचा अर्थ त्याच्यामध्ये अ ब क ड ई ABCDE. ए, माझ्या तब्येतीचं काय व्हायला पाहिजे. मग त्याच्यावरती पुढे अजून ती तब्येत सुधारण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी, उत्तम होण्यासाठी काय करायला पाहिजे. बरोबर. मला माझ्या घरच्यांसाठी काय करायला पाहिजे किंवा माझं घर कसं असावं विचार करायचा आहे. हे कागदावर लिहायचं आहे. हे बघा, आपल्यातला प्रत्येक जण घरच्यांवर प्रेम तर नक्की करतो, नाही करत? कोण करत नाही त्याने हात वर कर रे. बघा, कोणाचाही हात नाही वर आला. मग प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो? प्रेम करतो घरच्यांवर म्हणजे काय करतो? प्रेम करतो म्हणजे प्रेम करतो. अरे कुठल्याही गोष्टीला बोलून नुसतं आता मी पाणी पितो हा, आता मी पाणी पितो हा, असं बोलून माझी तहान नाही भागत रे. त्यासाठी मला कृती करायला लागते. तसं मला घरच्यांवर प्रेम करायचं असेल ना, तर कृतीतनं व्यक्त केलं पाहिजे. मग नियोजन कर की रे, इथं बसून काय करायचंय? घरच्यांवर प्रेम करायचंय म्हणजे कसं करायचंय हे कागदावर लिहून काढ. या कृतींच्या द्वारे मी माझ्या घरच्यांवरचं प्रेम व्यक्त करीन. क्रमांक 3, मला पुढचं आयुष्य कम्फर्ट झोनमध्ये घालवायचे का सेफ झोनमध्ये घालवायचे? कुठेही गेलो तरी पैसे लागणारच आहेत. आत्तापर्यंत वेळ मारून नेण्यामध्ये आयुष्य गेलेलं आहे. पैशाच्या दृष्टीने बोलतोय मी. शिंत्रे बरोबर बोलतोय का रे मी? याचा अर्थ कर्जच काढलंय मी असं नाहीये, पण फ्रॉडच रे. स्वतःच्या पैशाचा का होईना फ्रॉडच की नाही. आता पुरे नाही का? काय आपली वाहती गंगा चालू, म्हणून हे असंच चालू ठेवायचं आपल्याला, कारण ते संपणार आहे बरं का कधीतरी. साठलेल्या तळ्यातलं पाणी फार काळ टिकत नाही,
हे मी तुम्हाला सांगायची जरूर नाही. करेक्ट दिशेने योग्य वेळी योग्य ते कष्ट करून 4 पैसे मिळवणे आणि त्या 4 पैशातला 1 पैसा बाजूला टाकणे. तुझी अवकात जर का 4 पैशाऐवजी 400 पैसे मिळवायची आहे का 4000 मिळवायची आहे का 4 लाख मिळवायची आहे ते तुझं तू ठरव. 4 लाख मिळाले तर 1 लाख बाजूला टाकायचे. हा विचार करा बरं का मित्रांनो. अदरवाईज काळ चाललेला आहे. 23 संपून 24 आलेलं आहे. 24 ही परत संपणार आहे. आपलंही वय वाढणार आहे. म्हणजेच हळूहळू आपण मृत्यूच्या जवळ चाललेलो आहोत. हीच ती वेळ आहे स्वतःला सावरायची. हे मी आत्ता इथं बसून का बोलतोय? मी त्यावेळेला 25 वर्षापूर्वी स्वतःला जाणीवपूर्वक प्रयत्न करून सावरलं. का सावरलं? मला हेच सगळं त्यावेळेला ह्याच शब्दात समोर बसवून कोणीतरी सांगितलं होतं. तेच मी तुम्हाला पुढे पास इट ऑन करतोय. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कुठेही धाक दाखवत नाहीये, परंतु असलेल्या परिस्थितीची योग्य शब्दात जाणीव करून देतोय. आपल्याला अमरपट्टा घेऊन तर काही कोणी आलेलं नाहीये. मरणार एक ना एक दिवस आपण प्रत्येक जणच आहे. नाही मरणार? प्रत्येक जण मरणार आहे की नाही? मरणार आहे. आता चॉईस आहे तुमच्या समोर. कसं मरायचं? लिव्हर सिरोसिसनी मरायचं का पॅरालिसिसनी मरायचं का वेडाहून मरायचं? मगाशी वेड्यांच्या हॉस्पिटलचं सांगता सांगता थांबलो. परत कधीतरी सांगेन. मोठी गोष्ट आहे ती. अहो, चांगली चांगली माणसं या दारूच्या आणि गांजाच्या नादी लागून मेंटल हॉस्पिटलमध्ये आजच्या तारखेला सडत आहेत. आता त्यांनी कितीही ठरवलं ना की आता नाही परत मी पिणार, ती वेळ त्यांच्यासाठी गेलेली आहे. चॉईस इज युअर्स. याच्या पुढचं आयुष्य कसं घालवायचं हा चॉईस आत्ताच्या क्षणी तुम्हाला आहे. वेळीच सावध झालात, जीवन बदलून जाईल. नाही झालात, भोगा आपल्या कर्माची फळं. मला ह्या भाषेत सांगितलं होतं, भोग आपल्या कर्माची फळं बेट्या. आणि माझ्या अंगावर काटा आला होता. तिथं माझी वाचा खुंटली. हो ना, पण आता मी ठरवलंच आहे ना. तू ठरवून काही होत नाही. तू करतो काय हे महत्वाचं आहे बेटे. बरोबर आहे करे? तू वागतो कसा हे महत्वाचं आहे रे. आणि ते वागण्यासाठी मला तशी एन्व्हायरमेंट लागते. मी संगतीप्रमाणे बदलणारा माणूस आहे. मला जर माझं जीवन सावरायचं असेल ना, तर ज्यांनी स्वतःचं जीवन सावरलेलं आहे
अशा मंडळींच्यातच मला जायला पाहिजे, तरच माझं जीवन सावरलं जातं. आता माझ्या शाळेतले किंवा कॉलेजमधले कितीतरी मित्र आहेत असे की ज्यांनी अतिशय सुनियोजित पद्धतीने त्यांचं जीवन सावरलं म्हणण्यापेक्षा ते घसरलेच नव्हते माझ्यासारखे. त्यांनी शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना योग्य वेळी योग्य दिशेने अभ्यास केला, त्यांनी त्यांचं करिअर बनवलं, त्यांनी त्यांच्या नोकरीच्या आयुष्यात किंवा व्यवसायाच्या आयुष्यात प्रामाणिकपणे सातत्याने पावलं टाकत राहिले. त्यांनी त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सगळ्या व्यवस्थित पार पाडल्या. माझ्या एवढेच आहेत सगळे 69-70 वर्षाचे. दे आर व्हेरी हॅपी. मी आज हॅपी नाही आहे का? मी आहे, पण त्यांच्यापेक्षा 10.5 वर्ष मागे आहे. मी त्यांच्या बरोबरीने हॅपीनेस आजच्या तारखेला सुद्धा माझ्याकडे नाही, कारण मी माझ्या आयुष्यातली 10.5 वर्ष दारूमध्ये वाया घालवलेला मुलगा आहे. त्या संगतीपासूनच दूर गेलो होतो ना रे मी. काय सांगायचं आता? याचा अर्थ त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत आणि माझ्याकडे एवढे पैसे आहेत हे नाही बोलत आहे मी. आयुष्यातला गेलेला वेळ परत मिळत नाही हे मला सांगायचंय. त्यामुळे हा विचार करा मित्रांनो, कागदावर लिहा आणि त्याप्रमाणे वागायला सुरुवात करा. हे सगळा जो खेळ आहे की नाही आयुष्याचा, तो व्यसनमुक्त राहून कामधंदा करून मजबूत पैसे मिळवून कुटुंब सांभाळायचा खेळ आहे. पहिली काम काय करायचं तर व्यसनमुक्त राहायचं. आणि व्यसनमुक्त राहायचं असेल तर तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्नच करायला लागतात. अदरवाईज आपोआप व्यसनमुक्त राहणारी जमात आपली नाही. बरोबर ना? आपली जी जमात आहे ती आपोआप, जमात हा शब्द वापरतोय बरं का मी, ही आपोआप आता म्हणजे जमलंच की आता मी आता कुठं पितोय मी? आला काट्यावर हा. आता कुठं पितोय मी म्हणला म्हणजे आता हा काट्यावर आलाच. बेसावत झाला तो. नाही, तसं नाही आहे, इतकं सोपं नाही आहे ते. त्यामुळे आज आपण इथं थांबूया. स्वतः व्यसनमुक्त राहायचं, स्वतः प्रामाणिकपणे काम करून. हे बघा, प्रत्येकाची काम करण्याची स्किल्स, वर्क एरियाज वेगवेगळे आहेत, कपॅसिटी वेगळी आहे. पण पैसे मजबूत मिळवता येतात आपल्यासारख्याला, काय अडचण नाही. आपण बेवडे म्हणजे काय? आपण कामात राक्षस आहे. प्रत्येक अल्कोहोलिक माणूस हा वर्कोलिक असतो. एकदा कामाला लागला की चालला पुढं. सोबर राहायचं, पैसे कमवायचे, पैसे जमवायचे. याचा अर्थ दात करून पोट भरायचं असं नाही. पण घर सांभाळायचं. बाहेरचे नाद करू नका. बाहेरचे नाद करू नका. इझी मनीच्या मागे धावू नका. ते मृगजळ असतं. तुम्ही जितके त्याच्या मागे जाल तितकं ते मृगजळ अजून पुढे धावत असतं. ते सगळं खोटं असतं. आता उरलेलं आयुष्य जर का बेटर दॅन यस्टरडे जगायचं असेल
तर मी काय केलं ते सांगायचा प्रयत्न केला मित्रांनो. मला प्रार्थना म्हणायला मदत करा.